नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि कोड बाराखडीच्या शिक्षा फंडामेंटलच्या फ्री कोर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि एपिसोड 1 कोर्स ओव्हरव्ह्यूबद्दलचा मी तुम्हाला त्यामध्ये कोर्स ओव्हरव्ह्यूबद्दल माहिती दिलेलीच आहे. तर तुम्ही बघितला असेल, बघितला नसेल तर परत पुन्हा बघून घ्या. आणि त्या व्हिडिओवरती भरपूर लाईक्स आलेत, भरपूर कमेंट्स आलेत आणि मला भरपूर सबस्क्रायबर मिळाले. त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओसाठी, पुढच्या ह्या कोर्ससाठी असे सबस्क्रायबर, असेच लाईक आणि असेच कमेंट आणि असेच शेअर असू द्या. तर चला सुरू करूयात आजचा आपला एपिसोड 2 शिशा फंडामेंटल्समध्ये. आपण आज काय शिकणार आहोत ते बघूयात. तर मित्रांनो, शिशाफ ही एक डॉटनेटचा भाग आहे. आता डॉटनेट म्हणजे काय ते समजून घेऊ. तर डॉटनेट हा मायक्रोसॉफ्टने तयार केलेला डेव्हलपर प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर आपण ॲप्लिकेशन तयार करतो. एक ओपन सोर्स आहे, म्हणजे मायक्रोसॉफ्टने लिहिलेला कोड आपण पाहू शकतो, तो एडिट करू शकतो किंवा ओव्हरराईड करू शकतो. आणि डॉटनेट वापरून आपण डेस्कटॉप ॲप्स, वेब ॲप्स, क्लाउड ॲप्स, मोबाईल ॲप्स, गेम्स, अगदी AI ॲप्स सुद्धा तयार करू शकतो. तर विचार जर केला तर ही एक खूप मोठी इकोसिस्टम आहे, कारण की यामध्ये भरपूर साऱ्या लायब्ररीज आहेत, टूल्स आहेत, जे की विंडोज, मॅक आणि लिनक्सवरती पण चालतात. त्यामुळं डॉटनेट हे एक फक्त डेस्कटॉप ॲप्लिकेशन बनवण्यापुरतंच आहे असं नाही. आपण वेब ॲप पण बनवू शकतो, क्लाउड ॲप पण बनवू शकतो, आणि ते पण विंडोज, मॅक, लिनक्स म्हणजे असे मल्टी प्लॅटफॉर्मवरती चालू शकतो. आता हा कोर्स शिकताना आपण डॉटनेटचं कोणतं व्हर्जन यूज करणार आहे? तर डॉटनेटचं 8 व्हर्जन यूज करणार आहे आणि शेशापचं 13 हे लेटेस्ट 2024 नोव्हेंबर 2024 मध्ये रिलीज झालेलं व्हर्जन यूज करणार आहे. तुम्ही 10, 11, 12 पण यूज करू शकता, पण लेटेस्ट यूज केलं तर थोडं सिंटॅक्समध्ये ॲडव्हान्समध्ये आपल्याला समजेल. तर आता थोडंसं आपण शिशापच्या बद्दल माहिती घेऊयात. तर सीशार्पचा इतिहास म्हटला तर सीशार्प ही लँग्वेज मायक्रोसॉफ्टने 2000 साली तयार केली आहे. म्हणजे आता 25 वर्ष झाली ही लँग्वेज तयार होऊन. ओके. आणि ही लँग्वेज तयार करण्यामागचा उद्देश काय होता, की एक ॲडव्हान्स लँग्वेज पाहिजे होती, आधुनिक, सुरक्षित आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, जे की C आणि C++ सारखी असेल. तर म्हणजे एक विचार केला तर याचा बेस C आणि C++ आणि जावाच आहे. त्यामुळं जर तुम्हाला C++, जावाचे कन्सेप्ट काही क्लिअर असतील तर C# शिकायला तुम्हाला इझी जाईल. तर तुम्ही आता वरती जर बघितलं तर वरती तुम्ही बघू शकता 2002 मध्ये C#चं व्हर्जन 1 रिलीज झालं होतं आणि 2024 मध्ये C#चा 13 व्हर्जन आहे. 2025 नोव्हेंबर 2025 मध्ये C# 14th व्हर्जन अपडेट होईल. त्यामध्ये जे काही अपडेट येतील ते तुम्हाला मी नक्कीच इंस्टाग्रामवरती सांगेन. तर मित्रांनो, कोर्स ओव्हरव्ह्यूच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलंच की आपण ह्या कोर्समध्ये काय शिकणार आहोत. परत एकदा इथे सांगतो की C# शून्यापासून शिकणार आहोत आणि रिअल टाइम प्रोजेक्ट आणि उदाहरणं जे तुम्ही कॉलेजमध्ये वगैरे शिकता ते डेव्हलपमेंट आणि त्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. ते एक बेसिक आहे आणि मी इथे तुम्हाला शिकवणार जे आहे ते इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रीमध्ये कसं यूज होतं, प्रोजेक्ट कसे बनवायचे, त्याचं फाईल्स, नेमस्पेस, इनहेरिटन्स वगैरे या कॉन्सेप्ट यूज कशा करायच्या हे मी इथं तुम्हाला शिकवणार आहे. आणि जर तुम्हाला कोडिंगचे बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला तुमचे क्लिअर करून घ्यायचे असतील तर मी यूट्यूब चॅनलवरती आपला एक कोडिंगमधील महत्त्वाचे कन्सेप्ट म्हणून एक सोप्या आणि उदाहरणासह एक एपिसोड, एक व्हिडिओ तयार केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. ओके, इथपर्यंत समजलं. तर आज आपण काय शिकणार आहोत, तर आज आपण जे काही शिकणार आहोत हे प्रॅक्टिकलसाठी. जर एखादी तुम्ही भाषा शिकताय, इंग्रजी भाषा शिकताय, मराठी भाषा शिकताय, जोपर्यंत तुम्ही ते बोलत नाही तोपर्यंत तुम्हाला बोलता येणार नाही, बरोबर. तसंच कोडिंगचं आहे, जोपर्यंत तुम्ही फक्त थेरॉटिकल नॉलेज घेऊ नका. मला म्हणजे थेरॉटिकल नॉलेज घेणं आवडत नाही. फक्त थेरॉटिकल तुम्ही माहितीसाठी घ्या, पण तुम्ही मोस्ट ऑफ द प्रॅक्टिकली कोड वगैरे करूनच तुम्ही जास्त कोडिंग शिकू शकता. तुमचं लॉजिकल थिंकिंग वाढू शकतं, तुमचं विचार करण्याची पद्धत वाढू शकते. त्यामुळं लॉजिकली म्हणजे प्रॅक्टिकली आपण कोड लिहिणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण आज जे काही शिकणार आहोत ते प्रॅक्टिकल गोष्टी करण्यासाठी, म्हणजे तुमच्या मशीनमध्ये विजुअल स्टुडिओ इन्स्टॉल करणे, म्हणजे वेगवेगळ्या टूल्सचा सेटअप कसा करायचा ते शिकणार आहोत. परत आज एक C#चा पहिला प्रोग्राम लिहिणार आहोत आणि डिबगर वापरून कोडमध्ये चुका कशा शोधायच्या ते शिकणार आहोत. आणि शेवटी डॉटनेटच्या डॉक्युमेंटेशनचा उपयोग कसा करायचा तेही जाणून घेणार आहोत. या सगळ्यांची लिंक वगैरे काही जे असेल ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. तर आता सुरू करूयात आपण तुमच्या मशीनवरती सेटअप. ओके, विजुअल स्टुडिओ इन्स्टॉल कसं करायचं. ओके, तर मित्रांनो चला सुरू करूयात आपण विजुअल स्टुडिओ इन्स्टॉलेशन. तर तुम्हाला त्याच्या आधी तुमच्या गुगल क्रोमवरती विजुअल स्टुडिओ मायक्रोसॉफ्ट
प्लॅटफॉर्म डाउनलोड्स ही लिंक ओपन करायची. ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ही लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल डाउनलोडचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे कम्युनिटी व्हर्जन, प्रोफेशनल व्हर्जन आणि एंटरप्राइज व्हर्जन असे 3 टाईपचे व्हिज्युअल स्टुडिओचे व्हर्जन दिसतील. 3 टाईप दिसतील. व्हर्जन का आपण त्याला टाईप्स म्हणू शकतो. तर एक IDE आहे, म्हणजे आपण इक्लिप्स वगैरे ह्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्याच असते. तसं हे व्हिज्युअल स्टुडिओ IDE आहे, ज्यामध्ये आपण C#चं कोडिंग वगैरे करू शकतो, .NET बद्दलच्या कोडिंग वगैरे करू शकतो. तर आता कम्युनिटी, प्रोफेशनल आणि एंटरप्राइज म्हणजे काय? तर प्रोफेशनल आणि एंटरप्राइज हे कंपन्यांमध्ये यूज होतं, जे की लायसन्स असतं. म्हणजे प्रोफेशनल हे स्मॉल टीमसाठी आणि एंटरप्राइज हे बिग टीमसाठी यूज केलं जातं. ओके. आणि कम्युनिटी व्हर्जन हे स्टुडंटसाठी, म्हणजे फ्रीमध्ये आहे. याच्यामध्ये सगळे फीचर्स प्रोफेशनल आणि एंटरप्राइजेसचे फीचर्स येतात, फक्त काही लिमिटेशन असतात. त्यामुळे स्टुडंट्स आणि जे काही ओपन सोर्स, म्हणजे मी एखादा व्हिज्युअल स्टुडिओ एक्सटेन्शन किंवा मायक्रोसॉफ्टच्या काही लायब्ररीज अपडेट वगैरे करू शकतो, तर त्यांच्यासाठी एक कम्युनिटी व्हर्जन त्यांनी हे केलेलं आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, फ्री डाउनलोड्स याच्यावरती क्लिक करायचं. फ्री डाउनलोड्सला क्लिक केल्यानंतर ही पेज ओपन होईल. थँक्यू आणि तुमचा इथे डाउनलोडिंगचा वेट करायचा. त्याच्या आधी आपण ते डाउनलोड होईपर्यंत तुमची सिस्टमची रिक्वायरमेंट चेक, की तुमचं मशीनवरती काय असलं पाहिजे. ओके. तर मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल स्टुडिओ 2022 हे रन करण्यासाठी तुमची सपोर्टेड ऑपरेटिंग सिस्टम ह्या आहेत. तर एकदा तुम्ही चेक करून घ्या. ओके. आणि हार्डवेअर रिक्वायरमेंट जी काय आहे तर ती ही आहे, ती सुद्धा तुम्ही चेक करून घेऊ शकता. ओके. तर मिनिमम 4 GB रॅम आणि कमीत कमी 20-30 GB किंवा 100 GB मेमरी असलं पाहिजे. SSD असेल तर अजूनच फास्ट चालण्यासाठी चांगलं. ओके. तर मित्रांनो, आपलं व्हिज्युअल स्टुडिओ सेटअप EXE ओपन डाउनलोड झालेली आहे. तर आता इथे मी ऑलरेडी काही डाउनलोड केलेलं आहे, त्यामुळं व्हिज्युअल स्टुडिओ सेटअपची फाईल आपली डाउनलोड झालेली आहे. तर डाउनलोड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, एक EXE फाईल आहे. ओके. व्हिज्युअल स्टुडिओ सेटअप. ओके. तर याला तुम्हाला डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर तो थोडं सिस्टम रिक्वायरमेंट वगैरे काय त्याचं इन्स्टॉलेशन असेल ते करेल आणि रन होईल. तर थोडा वेळ घेतोय. ओके. आय थिंक जर असं काही प्रॉब्लेम आला तर राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टीजमध्ये जायचं आणि याला अनब्लॉक करून अप्लाय करून ओके म्हणायचं. ओके. तर याला डबल क्लिक केलं की रन होईल. सॉरी, क्लिक झाल्यानंतर इथे व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉलर याला कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर आता माझं व्हिज्युअल स्टुडिओ ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे मला वेगळं पेज शो होईल आणि तुम्हाला वेगळं होईल, ते मी दाखवतो. ओके. हे पेज मला शो होतं बिकॉज ऑलरेडी व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल असल्यामुळे. आणि तुम्हाला जे पेज शो होईल हे असेल, व्हिज्युअल स्टुडिओ कम्युनिटी. इथे मॉडिफाईंग नाही ना, इथे इन्स्टॉलिंग आहे. ओके. तर मित्रांनो, आता जर तुम्ही विचार केला तर आपल्याला या कोर्समध्ये शिकताना एकतर विंडोज ॲप्लिकेशन किंवा कन्सोल ॲप्लिकेशन बनवायचं. बट इथं सिलेक्ट करायला तुम्हाला ASP.NET वेब ॲप्लिकेशनचं पण येतं आहे. Node.js मल्टी प्लॅटफॉर्म ॲप्लिकेशन जर बनवायचे असेल तर .NET MVM प्लॅटफॉर्म ॲप UI डेव्हलपमेंट पण आहे. पण आपल्याला याची काही सध्या गरज नाही आहे, आपण फ्युचरमध्ये शिकणारच आहोत. त्यामुळे सध्या याला सिलेक्ट करून स्पेस ऑक्युपाय करण्यापेक्षा आपण फक्त .NET डेस्कटॉप डेव्हलपमेंट याला सिलेक्ट करणार आहोत. याला सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर सिलेक्ट करून इन्स्टॉल फाईल डाउनलोडिंग सिलेक्ट करून क्लिक करायचं. आता हा 19 ते 20 GBचा सेटअप असल्यामुळे थोडासा वेळ घेईल. त्याला इन्स्टॉल फाईल डाउनलोडवरती क्लिक करायचं आणि इन्स्टॉलेशन होऊ द्यायचं. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर एकदा मशीन रिस्टार्ट करून घ्यायचं. आता माझं ऑलरेडी व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल असल्यामुळं माझं व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल आहे. तर मित्रांनो, हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला ह्या पेजवरती 1, 2, 3 आणि 4 ऑप्शन दिसतात. आता जर तुमचा काही कोड रिपोजिटरीवरती म्हणजे गिटहबवरती किंवा अजून डेव्हऑप्सवरती जर असेल तर तुम्ही तिथून क्लोन करू शकता. तर तुमच्या लोकल मशीनवरती जर प्रोजेक्ट आणि सोल्युशन असेल तर तुम्ही तेही ओपन करू शकता. काही फोल्डर्स आणि
लोकल फोल्डर वगैरे ओपन करायचे असेल तर तुम्ही याला क्लिक करून ओपन करू शकता. आणि नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला क्रिएट न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. आणि जर तुम्हाला कंटिन्यू विदाउट कोड करायचं म्हणजे फक्त व्हिज्युअल स्टुडिओचं IDE बघायचं असेल तर तुम्ही कंटिन्यू विदाउट कोड करू शकता. ओके, तर आता आपण सध्या क्रिएट न्यू प्रोजेक्टला क्लिक करणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल्स प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी ऑप्शन आहे, पण आपण आता सध्या हे बाकीचे काय आहे हे सध्या बघणार नाही. आपण कन्सोल ॲप्लिकेशनवरती फोकस करणार आहोत. तर जर इथे तुम्हाला लिस्ट नाही झालं तर तुम्ही इथं ड्रॉपडाऊनमध्ये सिलेक्ट करू शकता. ऑल लँग्वेजेसच्या ऐवजी C# सिलेक्ट करायचं, प्लॅटफॉर्मच्या ऐवजी विंडोज सिलेक्ट करायचं, आणि प्रोजेक्ट टाईपच्या ऐवजी इथे काय करायचं, कन्सोल सिलेक्ट करायचं. आता दोन कन्सोल ॲप आणि कन्सोल ॲप .NET फ्रेमवर्क. प्रोजेक्ट फॉर क्रिएटिंग कमांड लाइन ॲप्लिकेशन युजिंग .NET फ्रेमवर्क. आणि हा प्रोजेक्ट आपण .NET फ्रेमवर्क यूज करत नाही, आपण .NET यूज करतो. सो कन्सोल ॲप याला सिलेक्ट करायचं, नेक्स्ट करायचं. इथे प्रोजेक्टचं नाव द्यायचं. मी ऑलरेडी हॅलो वर्ल्ड म्हणून हॅलो वर्ल्ड टेस्ट 2 टेस्ट 2 हॅलो वर्ल्ड टेस्ट म्हणून एक प्रोजेक्ट तयार करतो. याला नेक्स्ट करतो. .NET 8 सपोर्ट. इथे आता मी तुम्हाला म्हटलं की ह्या आपण कोर्समध्ये .NET 8 यूज करणार आहोत. जर तुम्हाला दुसरं व्हर्जन वगैरे यूज करायचं असेल तर तुम्ही ते इन्स्टॉल करून ह्या ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करू शकता. क्रिएटिंग प्रोजेक्ट. तुमचा प्रोजेक्ट क्रिएट झाला. सोल्युशन एक्सप्लोरर. तुम्ही त्याला राईट क्लिक केलं आणि ओपन फोल्डर इन फाईल एक्सप्लोरर जर केलं तर तुम्हाला इथे हॅलो वर्ल्ड टेस्ट रिपॉझिटरीमध्ये हॅलो वर्ल्ड टेस्ट हा सोल्युशन इथं तयार झालेला आहे. म्हणजे सोल्युशन फाईल आहे. म्हणजे तुम्हाला जर व्हिज्युअल स्टुडिओमध्ये ओपन करायचं तर ही सोल्युशन फाईल सिलेक्ट करून तुम्ही ओपन करू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रोजेक्ट फाईल आहे. जी लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की व्हिज्युअल स्टुडिओमध्ये जी प्रोजेक्ट फाईल बनते त्याचं एक्सटेन्शन काय असतं. त्याचं एक्सटेन्शन काय असतं तुम्ही ते बघू शकता. CSPROG. ओके, तुम्ही याला डबल क्लिक करून सुद्धा तुमचा प्रोजेक्ट ओपन करू शकता. ठीक आहे. आता सोल्युशनमध्ये तुम्ही मल्टिपल प्रोजेक्ट्स ॲड करू शकता. जर प्रोजेक्ट ॲड करायचं तर कसं ॲड करणार, राईट क्लिक करणार, ॲड करणार आणि एक्झिस्टिंग प्रोजेक्टला सिलेक्ट करून तुम्ही जो काही एखादा प्रोजेक्ट असेल त्याला सिलेक्ट करून ओपन करा. हा दुसरा माझा हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम आहे, प्रोजेक्ट आहे. तो इथे मी सिलेक्ट केला. याच्यामध्ये की ही कोड आहे. ओके, आता मी याच्यामध्ये तुम्हाला कोड रन करायचं तर तुम्ही डिरेक्टली जो एक शॉर्टकट की आहे F5 ती यूज करू शकता, किंवा इथे ग्रीन कलरचं बटन आहे त्याला क्लिक केल्यानंतर रन. तर इथे क्लिक करून तुम्हाला रन करून दाखवतो. नेक्स्ट टाइम मी शॉर्टकट कीज यूज करणार आहे. मोस्ट ऑफ द शॉर्टकट की यूज करायचा प्रयत्न करायचा, मोस्ट कमी वापरायचा. आता हा कोड फक्त आपण कन्सोलवरती हॅलो वर्ल्ड लिहिण्यासाठी कोड केलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता फक्त हॅलो वर्ल्ड, राईट, हॅलो वर्ल्ड. त्याला बंद करतो. त्याला क्लोज केल्यानंतर तुमचं कोडिंग रन कोड जो रन केलेला आहे तो बंद होईल. आता एक छोटासा प्रोग्राम करून बघूयात की युजरकडून एक इनपुट घेऊ, एक नाव घेऊ आणि त्याला आपण हॅलो हॅलो म्हणू. ओके, console.writeline म्हणजे कन्सोलवरती लिहायचं असेल तर मी काय यूज करणार, console.writeline. आणि कन्सोलवरती रीड करायचं असेल तर मी काय करणार, console.readline. console.writeline. तर मी इथं काय करणार, एंटर युअर नेम. ओके, मी काय करणार, युजरला म्हणणार तुमचं नाव टाका प्रत्येक. आता याच्यामध्ये सेमिकोलन कंपल्सरी आहे. ओके, त्याच्यानंतर मी काय करणार, एक स्ट्रिंग व्हेरिएबल घेणार नेम, की ज्यामध्ये मी युजरने केलेले इनपुट स्टोअर करणार. ओके, नंतर मी काय करणार, तेच युजरने केलेले इनपुट शो करणार. मी काय करणार, हाय. कोणाला हाय करतोय मी, नेम, म्हणजे काय नेम युजर करेल त्याला. मी रन करतोय, काय प्रेस करणार, F5 प्रेस करणार. ओके, कोड रन होतोय. हॅलो वर्ल्ड, एंटर नेम, मी म्हटलं अमोल, इथे आलं हाय अमोल. ओके, आता
डिबगर कसा लावायचा. आता तुम्हाला जर कोड डिबग करायचं तर डिबगिंगसाठी ज्या लाईनवरती डिबगर लावायचं, सपोज मला ह्या लाईनवरती डिबगर लावायचं, मी काय करणार, इथे जाणार आणि इथे व्हाईट कलरचा डॉट दिसतो त्याला क्लिक करणार, तो रेड झाला म्हणजे तुमचा डिबगर लागला. आता मी परत एकदा कोड रन करून दाखवतो. कोड रन झाला. कोड रन केल्यानंतर मी नाव टाकतो अमोल. आता बघा इथे ह्या व्हेरिएबलमध्ये काय व्हॅल्यू आली, नेममध्ये व्हॅल्यू आली अमोल. ओके, जे तुम्ही डिबगर लावल्यानंतर तुम्ही व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू चेंज बघू शकता. काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील कोडमध्ये ते चेंज करू शकता. आणि डिबगर यूज करून तुमच्या काही कोडमध्ये चुका असतील तेही तुम्ही बघू शकता. त्या कशा चुका शोधायच्या तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी याला काय करतो, म्हणजे जर मला कंटिन्यू करायचं तर कंटिन्यू इथे कंटिन्यू करू शकतो, तर F5 करू शकतो. F5 केलं तर मी कोड माझा कंटिन्यू होणार आणि रन होणार. हा अमोल. आता आपण एक काय करू, छोटासा कोड करूयात की ज्याच्यामध्ये कोड डिबग करून एरर कसे, म्हणजे प्रॉब्लेम कसे फाइंड आउट करायचे. सपोज आता मी 2 संख्यांची बेरीज करायची, तर मी ऑलरेडी कोड लिहून ठेवलेला आहे. तर मी तो कोड फक्त आणि फक्त जस्ट कॉपी पेस्ट करतो. ओके, तर console.write पण यूज करू शकता, राईट लाईन पण यूज करू शकता. एंटर फर्स्ट नंबर देन एंटर सेकंड नंबर. त्या दोघांची बेरीज केली आणि मी सम ऑफ द बोथ नंबर इज व्हॉट. ओके, तर आता मी त्याला कोडला रन करतो. एंटर फर्स्ट नंबर, सपोज मी पहिला नंबर टाकला 10. एंटर सेकंड नंबर, सपोज मी टाकला 7. आता ह्या दोघांची बेरीज किती येते, 10 + 10 + 7 म्हणजे 10 + 7 किती, 17. द सम ऑफ द बोथ नंबर इज 3. का कसं काय, हे काहीतरी कोडमध्ये आपला चुकीचं, राईट. ह्या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे तिथे, 17 ना, पण किती आले, 3. म्हणजे काहीतरी कोडमध्ये आपलं चुकलं. तर मग आता डिबगर लावून आपल्याला चेक करायचं काय प्रॉब्लेम होते. ओके, तर डिबगर कसा लावायचा हे तुम्हाला शिकवलंय. ओके, कसं, ज्या लाईनवरती डिबगर लावायचं आहे त्या लाईनवरती मी काय करणार, जाणार आणि क्लिक करणार. माझा डिबगर लागला, मी परत काय करणार, कोड रन करणार. पहिला नंबर टाकला 10, दुसरा कोणता टाकला होता आपण 7. तर इथे तुम्ही बघू शकता सम जी काय आली ती 3. का, कारण की नंबर 1 मायनस नंबर 2 केले. नंबरची व्हॅल्यू तर सारखी बरोबर आली, जी टाकली ती नंबर 1 10 टाकला होता, नंबर 2 3 टाकला होता. पण आपण चुकीचं काय केलं इथे, प्लस. आपण करतोय बेरीज आणि आपण साईन कशाचं दिलंय, मायनस. तर आपलं चुकीचं काय, मायनस. तर मग मी काय करणार, ह्या मायनसला चेंज करणार प्लसमध्ये. म्हणजे मी आता काय केलंय, कोडमधला बग जो आहे तो फाइंड आउट केलाय, राईट, डिबगिंग करून. आता असं परत मला ही लाईन रन करायची, मी राईट क्लिक करणार आणि इथे काय करणार, सेट नेक्स्ट लाईन स्टेटमेंट. म्हणजे मी शॉर्टकट काय त्याचं, Ctrl+Shift+F10. म्हणजे माझा जो काही डिबगर आहे तो त्या लाईनवरती शिफ्ट होणार. मी काय करणार, आता मी डायरेक्ट F5 नाही करणार, मला डिबगरवरती जायचं. तर मी काय करणार, F10 करणार. F10 केल्यानंतर मला काही सम आले 70, म्हणजे माझं उत्तर बरोबर आहे. ओके, मी आता इथे काय करणार, कंटिन्यू केलं तर माझी बेरीज किती आली, 7. तर तुम्हाला डिबगर कसं यूज करायचं, कोड डिबग कसं करायचं, त्याचं कोडमधले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे थोडंफार तरी आयडिया आले असेल. जर तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा मला इंस्टाग्रामवरती DM करू शकता. ओके, तर मित्रांनो, आता आपण विज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल कसं करायचं, कोड कसा लिहायचा, कोड कसा रन करायचा, डिबगर कसा लावायचा, त्यामधले बग कसे फाइंड आउट करायचे हे आपण शिकलो. आता मायक्रोसॉफ्टच्या काही विज्युअल स्टुडिओचे म्हणजे .NETचे डॉक्युमेंटेशन आहे ते तुम्हाला दाखवतो. मायक्रोसॉफ्ट C# गाईड म्हणून आहे, त्याला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे C# लँग्वेज डॉक्युमेंटेशन पूर्ण याच्यामध्ये येऊन जाईल. लर्न टू प्रोग्राम गेट स्टार्टेड याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन, हॅलो वर्ल्ड वगैरे सगळं याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतं. ओके, म्हणजे इथे काही कळालं नाही तर तुम्ही इकडे जाऊन ते सगळं फ्री ऑफ कॉस्ट हे डॉक्युमेंट तुम्हाला अवेलेबल आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जर काही तयारी करायची किंवा तुम्हाला काही समजून घ्यायचं तर तुम्ही इथे हे जाऊन हे करू शकता. ही पण लिंक मी काय करेन, हे पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. ओके, तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही विज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल कसं करायचं, C# इतिहास काय असतो, .NETचा इतिहास काय आहे, .NET काय असतं,
विज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल कसा करायचा, प्रोजेक्ट कसा बनवायचा हे तुम्ही शिकला. तर आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण सी शार्पचे सिंटॅक्स वगैरे शिकणार आहोत. तर पुढचा एपिसोड खूप महत्त्वाचा आहे, तर तो मिस करू नका. तो मी लगेच टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही मला सांगा की लाईव्ह बॅच कधी घ्यायची, म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी. सकाळी 9च्या आधी आणि संध्याकाळी रात्री 8च्या नंतर कधी घ्यायची ते तुम्ही सांगा. 1 तास, म्हणजे हा सी शार्प फंडामेंटलच्या कोर्सच्या व्यतिरिक्त जो काही एक जनरल असेल, तुमचे प्रश्न असतील वगैरे काय असतील ते मी तिथे सोडवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, चला भेटूयात आपण एपिसोड 3मध्ये. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमचे प्रश्न कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा, शेअर करा. ओके, थँक्यू.